तर स्टॅटिस्टिक्स मध्ये काही बेसिक टर्म्स आहेत. त्या टर्म्स आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिली टर्म आहे क्लास. क्लास म्हणजे बेसिकली ग्रुप्स असतात. जसं की इथं आपल्याला दिसतंय 6 to 10, 11 to 15, 16 to 20. हे जे ग्रुप्स आहेत याला आपण क्लास असं म्हणतो. तो सुरुवातीला असतो. सर्वात प्रथम जो कॉलम असतो तो क्लासचा कॉलम असतो नेहमी. ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणतो आपण याला, कारण त्याच्यामध्ये क्लासेस असतात. क्लासेस म्हणजे ग्रुप्स. दुसरी गोष्ट आहे क्लास लिमिट. क्लास लिमिट दोन प्रकारचे असतात, अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट. लोअर क्लास लिमिट म्हणजे त्यातील त्या ग्रुप मधला सुरुवातीचा नंबर, म्हणजे जो लहान असतो त्याला आपण लोअर क्लास लिमिट म्हणतो. म्हणजे 6 to 10 हा जो क्लास आहे त्याच्यामध्ये 6 हा लोअर क्लास लिमिट आहे, 10 हा अप्पर क्लास लिमिट आहे. तसंच 11 to 15 ह्या क्लासमध्ये 11 हा लोअर क्लास लिमिट आहे, 15 हा अप्पर क्लास लिमिट आहे. लक्षात येते. तिसरी गोष्ट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ज्याला आपण म्हणतो. म्हणजे 6 to 10 मध्ये असलेले किती विद्यार्थी आहेत त्याची फ्रिक्वेन्सी 10 आहे. 11 ते 15 मध्ये असलेले किती विद्यार्थी आहेत, 16 ते 20 मध्ये असलेले किती विद्यार्थी आहेत, याला आपण फ्रिक्वेन्सी या नावाने ओळखतो. आणि त्या फ्रिक्वेन्सीची बेरीज जर तुम्ही केली तर आपल्याला एन मिळत असते. द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन टू इच क्लास. लक्षात घ्या, प्रत्येक क्लास जी फ्रिक्वेन्सी असते, प्रत्येक क्लासला फ्रिक्वेन्सी असते. तो आपण भाग परत एक्झाम्पल सोडवल्यानंतर आणखीन चांगल्या पद्धतीने समजणार आहे. पण ह्या बेसिक टर्म्स आपल्याला विचारला पण जाऊ शकतो. क्लास विड्थ, क्लास साईज, क्लास इंटरवल, या तिन्हीचा अर्थ एकच आहे. जुन्या काळापासून चालत आल्यापासून. त्यामुळे काही जण त्याला क्लास विड्थ म्हणतात, काही जण त्याला क्लास साईज म्हणतात, काही जण त्याला क्लास इंटरवल म्हणतात. अर्थ एकच आहे त्याचा. क्लास हाईट पण म्हणतात त्याला. तर ह्याच्यामध्ये बेसिकली काय आहे, तर अप्पर क्लास आणि लोअर क्लास जो आहे, अप्पर आणि लोअर यांची वजाबाकी असते. अप्पर मायनस लोअर ही त्याची क्लास विड्थ असते. सिंपल आहे. 5 10 मध्ये जी वजाबाकी काय होईल, मोठ्यातून छोटा वजा करायचा. 10 - 5 5, 5 ही त्याची काय झाली, क्लास विड्थ. हीच क्लास विड्थ प्रत्येक क्लासला असते. असं नाही की ह्या क्लासची क्लास विड्थ वेगळी आणि पुढच्याची वेगळी, असं नसतं. क्लासेस हे सेम क्लास विड्थचेच. म्हणजे एका एक्झाम्पल मध्ये एका ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये एकच क्लास विड्थ असणार आहे, सगळ्यांची सेमच असणार आहे. आलं लक्षात. पुढची महत्वाची गोष्ट आहे क्लास मार्क. ही या वर्षी आपण जास्त वापरणार नाहीये, पण पुढील वर्षी याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे. क्लास मार्क म्हणजे काय असते, तर परत एकदा लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट. आता मगाशी आपण याची वजाबाकी घेतली त्यावेळी काय मिळालं, क्लास विड्थ मिळाली. आता यांचं जर अवरेज घेतलं, म्हणजे 5 आणि 10 ची बेरीज केली आणि भागिले 2 केलं, किती येणार आहे, 5 आणि 10 15 भागिले 2 7.5, 7.5. हे त्याचं त्या क्लासचा क्लास मार्क असतो. आता क्लास मार्क प्रत्येक क्लासचा वेगवेगळा असतो. प्रत्येक क्लासचा क्लास मार्क वेगळा असणार. काय म्हणालो, क्लास मार्कचा हा फॉर्म्युला हा विचारला जाऊ शकतो. लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2, म्हणजे बेसिकली त्यांचा अवरेज. फॉर एक्झाम्पल दिलेला 11 आणि 15 जर क्लास असेल, त्याचा क्लास मार्क बरोबर मधला नंबर थोडक्यात 11 आणि 15 भागिले 2, 26 भागिले 2 13. 13 हे त्या क्लासचा क्लास मार्क झाला. प्रत्येक क्लासला स्वतःचा क्लास मार्क असतो, प्रत्येक क्लासला स्वतःचा मिड पॉईंट असतो, त्यालाच आपण क्लास मार्क असं म्हणतो. येतात का लक्षात गोष्टी, कळाल्या का ह्या बेसिक टर्म्स. त्याच्यानंतर आपण शिकलो की ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मध्ये कोणत्या प्रकारे क्लासेस लिहिले जातात. त्याला 2 वेज आहेत. वन वे इथे दिलेला आहे, तो अगोदर दिलाय. वन वे ऑफ रायटिंग द क्लासेस इज इन्क्लुझिव्ह वे. इन्क्लुझिव्ह मेथड, ज्याला आपण दुसरं नाव डिस्क्रीट मेथड असं सुद्धा म्हणतो, किंवा डिस्क्रीट क्लासेस असं पण म्हणतो. इन्क्लुझिव्ह मेथड, त्याच्यामध्ये डिस्क्रीट असतात क्लासेस. क्लासेस डिस्क्रीट असतात म्हणजे काय, कट झालेले असतात, कंटिन्यू नसतात. डिस्क्रीट म्हणजे कट झाले. तर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं, 6 ते 10 आहे आणि 10 नंतर 11ला जंप केलेले आहे.
कंटिन्यू नाही आहे. 10 आणि 11च्या मध्ये जागा आहे की नाही? तर अशा वेळेस त्या क्लासेसला आपण काय म्हणतो? डिस्क्रीट क्लासेस म्हणतो. डिस्क्रीट क्लासेस किंवा इन्क्लुझिव्ह मेथड आहे ही. क्लासेस लिहिण्याची इन्क्लुझिव्ह मेथड आहे. दुसरी मेथड आहे ती अशा पद्धतीनं डिस्क्रीट नसते. मग कशी असते? तर ती असते कंटिन्युअस असते किंवा त्याला आपण एक्सक्लुझिव्ह मेथड असं म्हणतो. लक्षात घ्या, डिस्क्रीट जर असेल तर त्याला कंटिन्युअस करता येत असते. म्हणजेच इन्क्लुझिव्ह जर असेल तर एक्सक्लुझिव्ह करता येत असते, आणि जर एक्सक्लुझिव्ह असेल तर त्याला इन्क्लुझिव्ह पण करता येत असते. पण जनरली एक्सक्लुझिव्हच क्लासेस जास्त वापरले जातात, कारण याच्यावर जास्त एक्झाम्पल्स असतात. पुढं या वर्षी आपल्याला दोन्ही मध्ये शिकायच्या आहेत गोष्टी. एक्सक्लुझिव्ह क्लासेस एवढे काय इम्पॉर्टंट आहेत आदित्य? कारण त्याच्या क्लासेसमध्ये कंटिन्युअस पण असतो, डिस्क्रीट नसतं. आता इथे डिस्क्रीट आहे, अगेन याचं उदाहरण त्यांना पुढे द्यायचं आहे. हे पण काय आहे? डिस्क्रीट आहे. 10 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 डिस्क्रीट आहे. मग याला कंटिन्यू केलेला आहे, कन्वर्ट. हे ऍक्च्युली कन्व्हर्जन व्यवस्थित केलेलं नाहीये. कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे त्याचं, आपण असं करू शकतो. ते एक्झॅक्टली तो टेबल कन्वर्ट नाही केलेला त्यांनी. तर हे मात्र कसं उदाहरण आहे? कंटिन्युअस आहे. का उदाहरण कंटिन्युअस आहे? कारण इथं आपण पाहू शकतो जे अप्पर लिमिट आहे तेच पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे. म्हणजे कंटिन्यू राहतोय क्लास, मध्ये कोणीही सुटत नाहीये. 5 ते 10 मार्क मध्ये पडलेले जर इथे टाकले असतील तर पुढे 10 ते 15 टाकलेले आहेत, है ना? पण इथे एक प्रॉब्लेम झाला, आपण डिस्कस केला होता. काय प्रॉब्लेम झाला? तर 10 मार्काचा नेमका कुठे ऍड केला? वरच्या मध्ये का खालच्या मध्ये? कारण 10 तर तुम्ही वरी पण लिहिलाय आणि खाली पण लिहिलाय. सिमिलरली 15 सुद्धा ह्या क्लासमध्ये पण आहे आणि या पण क्लासमध्ये आहे. 20 सुद्धा ह्या क्लासमध्ये पण आहे आणि त्याच्या खालच्या क्लासमध्ये पण आहे. मग ते 10 मार्क पडलेले कुठे ऍड झाले? वरच्या का खालच्या? तर लक्षात घ्या, हे नेहमी अगोदरच्या क्लासमध्ये ऍड होतात. तर पुढच्या क्लासमध्ये ऍड होतात, पुढच्या क्लासमध्ये. 10 पर्यंतचे पहिल्या क्लासमध्ये, 10 झालं की कुठे जाणार? पुढे जाणार. लक्षात घ्या, इथं आपण लिहिलेलं आहे. सो दॅट इज अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास शुड बी द एक्सक्लुडेड फ्रॉम द क्लास. म्हणजे अप्पर क्लास लिमिट जो आहे, 10 जो आहे तो तिथं लिहिलाय. पण 10 जर पडले तर तो कुठे जाणार? पुढच्या क्लासमध्ये जाणार, पुढच्या क्लासमध्ये जाणार. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 9.99 पर्यंत आपण त्याला कुठे ऍड करणार? त्याच क्लासमध्ये येणार तो. मात्र 10 ज्या क्षणाला होईल तो कुठल्या क्लासमध्ये जाणार? पुढच्या क्लासमध्ये जाणार. 15 ज्या वेळी होईल तो कुठल्या क्लासमध्ये जाणार? पुढल्या क्लासमध्ये जाणार. येथे तुमच्या लक्षात बघा, इथं तेच म्हणलेलं आहे. वी विल इन्क्लूड 10 इन द क्लास 10 to 15. 10 हे कुठे ऍड करायचं? 10 to 15 मध्ये, याच्यामध्ये नाही करायचं. ही महत्वाची गोष्ट एक्सक्लुझिव्ह मेथड मध्ये किंवा कंटिन्युअस क्लासेस मध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आलं लक्षात तुम्हाला ही गोष्ट? समजलं? परत एकदा हे आपल्याला सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं जर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल असेल तर त्याला आपण अनग्रुप म्हणतो. कारण हे अनग्रुप आहे, त्याला ग्रुप नाही केलेलं, प्रत्येकाला सेपरेट रो दिलाय करून, त्याला अनग्रुप म्हणतो आपण. दुसरा जो आहे तो डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट आहे, आपल्याला लक्षात येते, 4 नंतर 5 लिहिले, 7 नंतर 8 लिहिले. इथं मात्र ते कंटिन्युअस आहे. अशा पद्धतीने हे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे 3 प्रकार पडतात: अनग्रुप्ड आणि ग्रुप्ड मध्ये 2. आले असेल लक्षात तुम्हाला? तर आता आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवायला चालू करूया. तुम्हाला आणखीन भरपूर गोष्टी याच्यामध्ये लक्षात येतील. सोडवतो आपण, जसं जसं पुढे जाऊ तसं तसं ह्या गोष्टी लक्षात येणार आहेत. आता प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा टेबल तयार करायचा आहे हे सांगितलं जातं. आपल्याला सांगतील ते की अनग्रुप्ड करा, ग्रुप्ड करा, ग्रुप्ड मध्ये इन्क्लुझिव्ह करा किंवा एक्सक्लुझिव्ह करा. आणि जर काही सांगितलं नाही तर जनरली आपण एक्सक्लुझिव्ह करत असतो. एक्सक्लुझिव्ह क्लासेस हे जास्त इम्पॉर्टंट क्लासेस आहेत, त्याच्यावरती जास्त काम केलं जातं. हे मी तुम्हाला सांगितलं. इम्पॉर्टंट क्लासेस टाईप कुठला आहे? तर कंटिन्यू, ज्याला आपण एक्सक्लुझिव्ह म्हणतो. सिंपल सिंपल एक्झाम्पल्स पहिल्यांदा असणार आहे, ते आपण सुरुवातीला पाहूया, मग आपण पुढच्या प्रॉब्लेम्स कडे जाऊया. सिंपल सिंपल प्रश्न आहेत, लक्षात घ्या. नाही. क्वेश्चन नंबर 1.
सिंपल आहे. फॉर द क्लास इंटरवल 2 to 25, सॉरी 20 to 25, राईट द लोअर क्लास लिमिट अँड अप्पर क्लास लिमिट. काय आहे लोअर क्लास लिमिट याचा? कुणी सांगेल काय? 20. आणि अप्पर क्लास लिमिट काय आहे त्याचा? ओके, पुढे सोप्या सोप्या गोष्टी आहेत. दुसरा प्रश्न बघा काय, फाइंड द काय म्हणलेला आहे, क्लास मार्क ऑफ द क्लास. क्लास मार्कचा काय फॉर्म्युला आहे? काय फॉर्म्युला सांगितला? लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. किती आहे लोअर? किती येणार आहे हो? काय बेरीज वजाबाकी करायची पण गरज नाही, मधलं बरोबर कळतच ना आपल्याला काय असते ते. 5 आहे ना मध्ये, 5 आहे म्हणजे अडीच असणार इकडून पुढं. 35च्या पुढं 37.5. आलं लक्षात? सिंपल आहे ना. क्लास मार्क काढा विचारू शकतात, लक्षात घ्या, ह्या छोट्या छोट्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतात, एक एक अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी. खूप असं मोठा प्रश्न नाही आहे तो. तिसरा बघूया थोडा, परत एकदा छोटा प्रश्न आहे वाटतं. आपण काय आहे, क्लास मार्क इज 10 अँड क्लास, ठीक आहे. तर आपल्याला काय म्हणलं बघा इथं, क्लास मार्क दिलेला आहे. क्लास मार्क आपल्याला दिलेला आहे 10 आणि क्लास विड्थ आपल्याला दिलेली आहे 6. आपण काय करूया, आपण अज्युम करूया. आता माहिती नाहीत ना आपल्याला, दोघं जण आहेत ती लोअर आणि अप्पर, तर शोधायचे आहेत आता आपल्याला. ती दोघं दिल्यावर ही दोघं काढायची सोपी असते, पण ही दोघं दिल्यावर ती दोघं काढायसाठी आपल्याला अज्युम करावी लागणार. म्हणजे काय म्हणूया, लेट म्हणूया, लेट आपण म्हणूया लोअर क्लास लिमिटला आपण काहीतरी, काय म्हणूया आपण लोअर क्लास लिमिटला इज यम म्हणूया समजा. ओके. अँड अप्पर क्लास लिमिटला आपण काय म्हणूया, एन म्हणूया. मग नियमाने किंवा फॉर्म्युल्याने काय आहे, तर आपल्याला माहिती आहे क्लास मार्क कसा येतो, ही दोघं आपल्याला माहित असतील तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना. काय आहे क्लास मार्कचा फॉर्म्युला? लोअर लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट, लिमिट लिहितोय मी, डिवायडेड बाय 2. म्हणजे नेमकं काय होणार इथं, क्लास मार्क तर आम्हाला दिलाय, क्लास मार्क दिलाय 10, लोअर आम्ही अज्युम केला यम, अप्पर आमचा काय आहे एन, डिवायडेड बाय 2. हे 2 या बाजूला आलं, किती झालं, 20 इज इक्वल टू काय झालं, एम प्लस एन. कळालं का? पहिले इक्वेशन मिळालं आपल्याला, आता हे लिनियर इक्वेशन मिळाले, तुमच्या लक्षात आलं असेल. आता अजून एक इक्वेशन मिळते आपल्याला, कारण आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन आहे. कुठली? कुठली इन्फॉर्मेशन आहे? क्लास विड्थ. क्लास विड्थ काय असतो? वजाबाकी असते ना. कुणाची असते? अप्पर मधून लोअर वजा करतो आपण. बरोबर आहे ना? मग काय होतं, इथं किती दिलाय क्लास लिमिट, विड्थ 6 दिले, आणि इथं काय होईल, एन मायनस एम होईल. जरा काळजीपूर्वक बघा, आहे की नाही. एन मायनस एम होईल. गडबडीत आपण एम मायनस एन लिहू शकतो, कारण आपला लोअर आहे ना एम, त्यामुळे वजाबाकी करताना आपण एन मधून एम वजा करणार. तर हे आपलं दुसरं इक्वेशन असणार आहे. हे आपलं दुसरं इक्वेशन असणार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कुठली प्रक्रिया करावी हो सांगा? डायरेक्ट बेरीज करू शकतो आपण ना. का? कारण एन इथं काय आहे, प्लस आहे. एन इथं काय आहे, सॉरी, हा यम 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 सॉरी, यम काय इथं प्लस आहे, इथं यम काय मायनस आहे. दोघांची आपण बेरीज करूया. बघा, पहिले इक्वेशन लिहितो, यम प्लस यन हा किती आहे, 20 आहे. आणि इथं असं लिहायला पाहिजे मला, बरोबर आहे का? पुढं मागं लिहिलं बघा, लक्षात आलं का तुमचं कसं लिहिलं? चेंज करून लिहिलं. यम आहे ना, यमच लिहायचं, फक्त यमला जे चिन्ह आहे तेच दिलं. यमला यम कॅन्सल झालं. 2n किती आलं, एन किती आले, 13. एन जर 13 असेल तर यात पुट करू, है ना.
मग किती होईल एम प्लस एन जर आपल्याला 20 असेल आणि जर त्यातला एन आपला 13 असेल तर तर एम किती येणार आहे हो? म्हणजे तो क्लास काय असणार आहे? हेज द क्लास इज काय असणार आहे एम आणि एन ना म्हणजे 7 आणि 13. आलं लक्षात कसा शोधला? बघा रे आपण चेक करून 7 अधिक 13 20 20 भागिले 2 10 क्लास मार्क तर बरोबर येतोय. आणि विड्थ पण म्हणजे त्यांची वजाबाकी पण किती येते? 6 येते. येते का लक्षात? अशा थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. असा हा ट्रिकी प्रश्न जर आला तर आपल्याला अझ्युम करावं लागतं. असे खूप जास्त प्रश्न नाही आहेत. हा एकमेव मला वाटते आणखीन एखादा प्रॉब्लेम सेट मध्ये असेल तर तो बघायला पाहिजे. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ते काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. आलं लक्षात तुमच्या? पुढे बघायचं. ह्याच्यामधून तुमच्या कन्सेप्ट लक्षात घ्या क्लिअर होणार आहेत हळूहळू. आता हे टेबल आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो टेबल आहे तो टेबल आपल्याला बघायचा. टेबल मध्ये सुरुवातीला मला सांगा की कोणत्या प्रकारचा आहे हा क्लास. इज इट इन्क्लुसिव्ह मेथड और एक्सक्लुसिव्ह मेथड और डिस्क्रीट क्लासेस और कंटिन्युअस क्लासेस? कुठले आहे ते? कंटिन्यू आहे की नाही? एक्सक्लुसिव्ह मेथड मध्ये आहे की नाही? लक्षात येते की नाही? असू दे मी जास्त विचारलं मला नाही वाटत इथं काय त्याचा काय संबंध आहे. तर बस आपल्याला काय करायचं आहे या टॅली मार्कचं कन्व्हर्जन करायचं. किती आहे ते मार्क? इथे ना सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं हे का नाही माहिती? किती आहे हे? 5. हे 1 2 3 4 आणि एक क्रॉस वाला एक मोजायचा असतो म्हणजे तो 5चा गट्टा असतो थोडक्यात. तर 5 5 10 आणि हे किती आहे? 4 आहे. तर आता आपल्याला मला हे मधलं शोधायचं आहे. कसं शोधायचं सांगा बघू. पहिल्यांदा हे शोधू शकतो. हे माहिती आहे हे लिहितोय किती आहे? 4 आहे. तर काय झाली पाहिजे? यांची बेरीज असती ती ही आली पाहिजे राईट. मग किती बेरीज होत्या? 14 14 18 5 23 होते. 23 वजा केली किती राहिली? 23 यातून वजा केलं किती झालं? 2 1 म्हणजे इथे किती असणार आहे? 12 असणार आहे. 12 आपण कसं लिहितो? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2. समजते? क्लिअर आहे? पुढे इतकी सिंपल सिंपल प्रश्न आहेत ना याच्यामध्ये. काहीही अवघड असा पार्ट त्या पूर्ण चॅप्टर मध्ये नाही आहे. पण नवीन कन्सेप्ट आहेत. कन्सेप्ट नवीन असले की आपल्याला सुरुवातीला ते ट्रिग्नॉमेट्री सारखं. ट्रिग्नॉमेट्री पण कन्सेप्ट नवीन आहे पण आहे सोपी. तसंच आहे. कारण सुरुवातीला तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये आहे ना तुम्ही त्याच्यामुळे ते सोपं सोपं आहे. पण हा भाग खूप परत परत क्रिटिकल होत जातो लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला सुरुवातीचे कन्सेप्ट जे असतात ते क्लिअर असले पाहिजेत. मग तुम्ही पुढे जाऊन स्टॅट वगैरे विषय घेतला की मग तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जाणार नाही. आताच तुम्हाला त्या गोष्टी सोप्या दिल्यात त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. आता इथं काय करायचं आपल्याला? टेबल तयार करायचं. प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर द डेटा. पण आपल्याला सांगितलं नाही त्याने की कुठल्या प्रकारचं करा. म्हणले का कुठं असं? एंट्री नाही दिलं कुठे आपल्याला असं सांगितलं नाही की बाबा त्यांनी ग्रुपड करा किंवा ग्रुपड मध्ये इन्क्लूड. मग आपण नाही करायचं असलं. जर आपल्याला सांगितलं नाही तर आपण उगाचच करायचं नाही. आपण साधा नॉर्मल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुठला अनग्रुप्ड. जर आपल्याला सांगितलं नसेल तर आपण अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करूया. कसं करायचं हो? कसा करायचा असतो? सुरुवातीला कुठला कॉलम असतोय? स्कोअर. आहे की नाही? तर तो स्कोअर आपण लिहायचे असतात उभे. स्कोअर लिहिताना काय करायचं असतं तर असेंडिंग ऑर्डरने लिहायचे असतात. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर चढत्या क्रमाने लिहायचे. सगळ्यात लहान कुठला नंबर आहे बघा याच्यातला? 3च्या खाली मला कुठला दिसत नाहीये. 2 दिसतोय का? नाहीये 2 ना. मग पहिल्यांदा कुठला घेणार? 3 त्यानंतर 4 5 6 7 मला दिसला होता. 7च्या पुढे आहे का काय? 8 आहे का? नाही आहे. मग आपल्या स्कोअरचं झालं काम बरोबर आहे. त्यानंतर येतो कुठला कुठला कॉलम येतो? टॅली मार्क्स. 3 किती वेळा आहे मोजायचा आहे? 3 किती वेळा आहे आपल्याला मोजायचा आहे बघा? एक एक 2 3 4 5 राहते का? मला फक्त सांगा. 6 7 8 9 10. ओके किती झालं? 1 2 3 4 5 1 2 3 4 5.
आणि इथं आपण पुढे अजून एक टेबल करूया, त्याला आपण काय म्हणतो, सॉरी कॉलम करूया, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी पण किती आली, 10 आली. परत येतो बघूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. फोर बघूया आपण, फोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथे लक्षात. त्यानंतर फाय बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. परत 11 आहे. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 म्हणजे किती झालं हे सुद्धा, 11. सिक्स बघूया. 1 2 3 4 5 6 7. 7 आलेलं. 1 2 3 4 5 6 7 7. आणि राहिलं 7. 1 2 3 4 5 6. 6 आले. 1 2 3 4 5 6. 6. इथं खाली काय असते त्याचं, यन बेरीज बघायची, बरोबर 45 आले पाहिजे, कारण त्यांनी सांगितलं हे नंबर किती आहेत, टोटल 45 आहेत. बघा किती आहेत, एक आणि एक दोन, 9 6 15, 1 2 3 4. म्हणजे आपले टॅली मार्क्स करेक्ट आले. एखादा जरी नंबर चुकला असता तर ते बरोबर येत नाही. तर किती आले, 45. याच्या पुढे आपल्याला काय करायला सांगितलं नाही, एवढंच करायचं, डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करा. आलं लक्षात कसा करायचा, कळाले. हे आपण केलेलं आहे, केले की नाही अगोदर, येतं 7वी मध्ये झालेलं आहे, 7वी का 8वी झालंय. त्यामुळे हे आत्ताचं नाहीये, जुनच आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढचे जी दोन प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. त्यासाठी आता आपण पुढे जाऊया. तुझा प्रश्न समजून घ्या. थोडं मला सांगा, जर तुम्हाला हळू वाट फास्ट होत असेल तर सांगायचं आहे, पण हे सोपं आहे म्हणून मी काय त्याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाहीये. हे काय आहे बघा, बघू. अच्छा, व्हॅल्यू ऑफ पाय आहे, ही दिलेली आहे की बाबा अशा पद्धतीने व्हॅल्यू ऑफ पाय आपल्याला दिलेली आहे. तर ह्या व्हॅल्यू ऑफ पाय मध्ये आपल्याला परत एकदा तीच गोष्ट करायची आहे, सेम करायची आहे, डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. कुठल्याही पद्धतीने सांगितलं बघा इथे खास करून अनग्रुप्ड करा म्हणून, मग तर काय प्रॉब्लेमच नाही. अनग्रुप्ड करायचं सगळ्यात. पण इथं काय महत्वाची गोष्ट आहे बघा, प्रिपेअर टेबल्स ऑफ डिजिट अपिअरिंग आफ्टर द डेसिमल पॉईंट, म्हणजे 3 घ्यायचा नाही. 3 घ्यायचा नाही, ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. फक्त आफ्टर द डेसिमल पॉईंट म्हणलेला आहे, त्यामुळे 3 ला इथं घ्यायचा नाही. टेबल तयार करायचा. येईल का करता टेबल तयार, आपला त्यात वेळ जाईल, पण तुम्हाला येईल ना करता. सिंपल आहे. पहिल्यापासून 0 घेणार, 1 घेणार, 2 3 4 5 6 7 8 9 सगळे डिजिट घ्यावे लागणार, कारण सगळे देणार डिजिट. 0 किती वेळा आले तर टॅली मार, दुसरा 2 किती वेळा, 4 किती वेळा, 5 किती वेळा आले. हे एवढा मोठा सगळा टेबल आपल्याला त्याच्यामध्ये तयार करावा लागणार आहे. जमेल का. फक्त महत्वाची गोष्ट आहे, आफ्टर द डेसिमल पॉईंट म्हणले त्यामुळे 3 घ्यायचा नाही. ठीक आहे. आणि टोटल असे किती आहेत, 50 डेसिमल पॉईंट्स आहेत. 50 डेसिमल पॉईंट म्हणजे बेरीज त्यांची किती आली पाहिजे इथं खाली, 50 आली पाहिजे. ठीक आहे. लक्षात आला असेल तर आपण हा भाग इथं घ्यायला नको, आपण पुढचा भाग घेऊया. पुढे काय सांगितलंय ते बघूया. 7th प्रश्न काय सांगतो आपल्याला. सेवन सेवन सेवन. हम्म. इन द टेबल्स गिवन बिलो काय दिले आपल्याला, क्लास मार्क अँड फ्रिक्वेन्सी गिवन. इथं दिले क्लास विड्थ, मिस्टेक केलेलं आहे नी. हे काय आहे, विड्थ नसून मार्क आहे. हे काय विड्थ, एवढी विड्थ कशी असं सांगा बघू, कारण मगाशीच आपण म्हणालो ना, विड्थ सगळ्या टेबलसाठी एकच असते. असे क्लास मार्क असतात बस, वाढत वाढत जातात, विड्थ नाही कधी वाढत, विड्थ एकच असते. असू दे. तर इथं आपल्याला क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, तर त्याच्यावरून आपल्याला टेबल तयार करायचा आहे, इन्क्लुझिव्ह पण आणि एक्सक्लुझिव्ह पण, दोन्ही प्रकारचे. म्हणजे ह्याचे 2 टेबल, याचे 2 टेबल असे तयार होणार. ओके. पहिला याचा टेबल आपण तयार करूया. कसा करायचा, आपल्याला काय पाहिजे, पहिल्या कॉलम मध्ये काय असते, क्लास. आता क्लास कसा तयार करायचा सुरुवातीला, तर इन्क्लुझिव्ह करायचा का एक्सक्लुझिव्ह करायचा, तर मी तुम्हाला काय म्हणालो, काय करायचा, एक्सक्लुझिव्ह. तर एक्सक्लुझिव्ह क्लासेस करणं हे आपलं टार्गेट असतं, आणि मग त्याचा आपण इन्क्लुझिव्ह मध्ये कन्वर्ट करू, आणि कसं करायचं ते पण पाहू. आता कसे क्लास करायचे, हा महत्वाचा भाग आला. कधी कुठेही आपल्या चॅप्टर मध्ये सांगितलं त्यांनी डायरेक्ट करा म्हणून सांगितलेलं आहे. कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन बघा. क्लास मार्क जे असतात की नाही, क्लास मार्क
कन्सिक्युटिव्ह क्लास मार्क आणि 5 आणि 15 आहे, थोडक्यात 15 आणि 25 आहे, ह्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही डिफरन्स बघितला तर सेम आहे का सेम? 5 आणि 10 मध्ये पण 10 आहे, 15 आणि 25 मध्ये पण सेम आहे, 25 35 मध्ये, म्हणजे डिफरन्स किती आहे? 10 आहे. डिफरन्स किती आहे? 10 आहे. तर 10 मध्ये तुम्ही लक्षात घ्या, तर 10 आपल्याला यांच्यातला फरक आहे, तर 10/2 करा. किती होते 10/2? 5. आणि 5 याच्या पुढे 5 आणि याच्या मागे 5 असं घेऊन जावा. काय म्हणलो मी? 10/2 का केलं? कारण 10 त्यातला डिफरन्स आहे. तेच आपण तिकडं पण अज्युम करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिकडं पण ती कशी गोष्ट ट्रू होते ती. इथं पहिल्यांदा करूया. इथं काय केलं आपण? त्यांच्यातला डिफरन्स जो आहे तो 10 केलं, 5 आलं, 5 ह्याच्यात ऍड केलं, किती होईल हो ह्यात ऍड केलं? 5 10 होईल. आणि ह्यातनं 5 वजा केल्यावर किती होईल? 0 होईल. होते का बघा? आता पुढे पण तसंच करायचं. त्यामध्ये 5 कमी केलं किती होणार? त्यात किती होणार? इथे किती होणार? इथे किती होणार? येथे लक्ष तुमचं काय चाललंय बघा भाऊ, कुठल्या प्रकारचे क्लासेस यायला लागले? कंटिन्यू क्लासेस आले का बरोबर? येतेच आले का कंटिन्यू क्लासेस? आणि त्याचा क्लास मार्क पण येतोय की नाही? 10 आणि 0ची बेरीज किती? 10 10/2 5. यांची बेरीज बघा किती होती? 30/2 15. 50/17 बरोबर, त्यांची बेरीज भागिले 2 क्लास मार्क मिळणारच तुम्हाला. ही ट्रिक तुम्ही वापरायची, सिंपल आहे. त्यामुळे क्लासेस इथं काय आहे ते आपण लिहून घ्या. काय आलो? 0 to 10, 10 to 20, 20 to 30 and 30 to 40. आता फ्रिक्वेन्सी मध्ये काय नसते हो, फ्रिक्वेन्सीचा काय विषय आहे? फ्रिक्वेन्सी ही अशीच दिलेली आहे त्यांनी, याच्यात काय चेंज करायचं नाही. फक्त क्लासेसच आपल्याला लिहिता येतात का त्यांनी बघितलेलं आहे. हे झाले कुठले क्लासेस हो? कंटिन्युअस क्लासेस ना. याला आपण लिहूया कंटिन्युअस क्लासेस. आता इथं आपल्याला लिहायचे डिस्क्रीट क्लासेस, तर त्याच्या अगोदर आपण डिस्क्रीट क्लासेस लिहायच्या अगोदर आपण पहिला याचं लिहायला बघूया, जमतंय का आपल्याला सेम आहे ना? त्याचं पहिल्यांदा लिहायला बघूया. त्याचं कसं करणार सांगा? आता ह्यांच्यामध्ये किती क्लास मार्क मध्ये फरक आहे? कितीचा फरक आहे? 22/22 - 2, सॉरी 24/2, 24/22 कितीचा फरक आहे? 2चा. 2चा निम्म काय होते? 1. म्हणजे 1 ने वाढवायचं, 1 ने कमी करायचं, म्हणजे हे किती होईल? हे किती होईल? इथे लक्षात, पहिला क्लास कुठला होईल? 21 ते, दुसरा क्लास काय होईल हो? 23 ते 25 ते, बघा बघू, 27 ते, आलं का लक्षात? सिंपल आहे की नाही? कळालं का कसं केलं? आता मला सांगा, डिस्क्रीट क्लासेसचा टेबल ही झाली एक्सक्लुझिव्ह मेथड. एक्सक्लुझिव्ह मेथड झाली ही एक्सक्लुझिव्ह. आता इन्क्लुझिव्ह मेथड किंवा त्याला आपण डिस्क्रीट म्हणतो, ते पण तुम्ही लक्षात घ्या. दोन्ही नाव मी सारखी सारखी घेतोय कारण परीक्षेमध्ये कुठलं नाव येईल सांगता येणार नाही. इन्क्लुझिव्ह मेथड आता कशी करायची, महत्वाचा भाग आहे. लोक लिमिट बदलायची असतात, बाकी काय नसते. लिमिट कशी बदलायची तुम्हाला सांग. हा जो आहे अप्पर आणि लोअर, याच्यामध्ये काय चेंज करायचा? तर याच्यामध्ये लोअर मध्ये वाढवायचा आणि अप्पर मध्ये कमी करायचा, लोअर मध्ये वाढवायचा आणि अप्पर मध्ये कमी करायचा, पण किती? तर हे महत्वाचं आहे. तर आपल्याला जर काहीच ह्याच्यामध्ये फरक नसेल कंटिन्यू करताना, आपल्याला 0.5 न करायचं. 0.5 म्हणजे काय होईल बघा क्लासेस, इथं मी झिरो ह्याला काय करणार? वाढवणार. वाढवलं की काय होईल? 0 च 0.5 होईल. आणि हे काय होईल कमी केल्यामुळे? 9 काय केलं बघा परत एकदा, लोअर क्लास लिमिट काय केला? लोअर क्लास लिमिट वाढवला, अप्पर काय केला? कमी केला. कुठून कुठं जाताना एक मत थोडं कन्फ्युजन होणार आहे तुमचं, कारण हे या वर्षी आपण इथं पण असं करतोय की कंटिन्युअस डिस्क्रीट असं कोणी करत नसते. असं कशालाही कोणीही करायला जात नाही. हे फर्स्ट अँड लास्ट टाइम आपण करणार, असं कुठेही करत नाहीत. जनरली काय करतात? डिस्क्रीटचं कंटिन्यू करतात, कारण कंटिन्यू कामाला येतं, ह्याचं काय काम नसतंय. हे चुकीचं आहे. पण आता करायला सांगितले म्हणजे पर्याय नाही, म्हणून आपण करतोय. म्हणून हे आपल्या लक्षात ठेवायचं. ह्याचं उलट खरं तर परत आपण करणार आहे, त्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. तर काय केलं? लोअरला वाढवलं
अप्परला कमी केलं. इथं पण तसंच करा, लोअरला वाढवा, किती होईल? 10.5. अप्परला कमी करा, किती होईल? बरोबर लिहितोय का? हे किती होईल? हे काय होईल? 29. हे किती होईल? आणि हे किती होईल? याला म्हणायचं डिस्क्रीट. हे तर सेमच राहणार. कळालं का काय केलं? खरं तर आपल्याला डिस्क्रीटचं कंटिन्यू करायचं असतं मोस्ट ऑफ द टाइम. मी परत परत तुम्हाला सांगतोय, पण ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला तसं दिलेलं आहे. थोडं विचित्रच आहे, असं देत नाहीत कोण. पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला कुठेही सांगितलं पण नाही कसं करायचंय, पण तिने आता दिले म्हणलं आपल्याला ते करावं लागतंय. कोणी करत नाही. आता इथं पण आपण करू, काय म्हणलो, लोअरला वाढवायचं म्हणजे काय होईल? आणि हा काय होईल? 22.5. हा काय होईल वाढवल्यानंतर? 23.5. हा काय होईल? 24.5. हा काय होईल? 25.5. हा काय होईल? 26.5. हा काय होईल? 27.5. आणि हा काय होईल? 28.5. क्लासेस फ्रिक्वेन्सी तीच राहणार. कळालं? लक्षात आलं तुम्हाला कसं केलं? आता थोडस तिकडं मागे जाऊन जरा मी तुम्हाला दाखवतो की ऍक्च्युली कसं करायचं असतं. ऍक्च्युली हे कन्व्हर्जन्स जे असतात ना, ते आपल्याला कसे करायचे असतात. इथं मी तुम्हाला दाखवतो की कुठली मेथड आहे, इन्क्लुझिव्ह मध्ये आहे. ह्याचं खरं तर कंटिन्यू करायचं असते. ह्याचं काय काम नसते. जसं ह्याचं आपल्याला फक्त हे माहिती गोळा केल्यानंतर, पण आपल्याला ऍक्च्युली ज्यावेळी एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्याचा काहीतरी उपयोग करायचा असतो स्टॅटिस्टिक्स मध्ये, त्यावेळी ते आपल्याला कुठल्या मेथड मध्ये लागतात? कंटिन्यू मध्ये लागतात. त्यावेळी कशी मेथड असते? ह्याच्या उलटी असते. ह्याच्या उलटी असते. इथं आपण कमी केलता ना, आता लोअरला, सॉरी अप्परला 4ला कमी केलता ना, आता याला वाढवायचा आणि ह्याला कमी करायचं. 1.5 to 4.5. परत ह्याला कमी केल्यावर किती होईल? हा 4.5 to 7.5. हा काय होईल? 7.5 टू, आता बघा कंटिन्यू झाले का? ही ऍक्च्युली मेथड आहे. त्याचं उलट केलं की तसं होतंय. ते उलट केलं ना आता आपण, त्यामुळं आता आपण उलट शिकतोय आणि पुढल्या वर्षी आपलं असं करा म्हणते. हे आपलं पुस्तक आहे, त्यामुळे आपल्याला असंच करतात ते. त्यामुळे काही त्यांना व्यवस्थित त्यांनी दिलेलं नसतं. तर ते शिक्षकांचं काम आहे तुम्हाला सांगणं की नेमकं हे कशा गोष्टी वर्क करतात. कळालं असेल तुम्हाला? पुढे जाऊया. घेतलाय का तो? 8वा, 9वा. आता इथं पण आपल्याला टेबल तयार करायचा आहे. मात्र जरा काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल, त्यांनी सांगितले आपल्याला, गाईड केले की बाबा अशा पद्धतीनं करा, असं नका करू. सांगितलं त्यांनी, कसं सांगितलं ते बघा बघू. 46 स्टुडंट आहेत. वे टोल्ड टू मेजर लेंथ ऑफ पेन्सिल्स इन देअर कंपास बॉक्सेस इन सेंटीमीटर. तर त्यांची ही काय लेंथ ऑफ पेन्सिल आहे, त्यांच्या पेन्सिलची लांबी किती आहे त्यांनी मोजायला सांगितलं होतं. तर तिने सगळी लिहिलेली आहे आणि टाकलेली आहे. डाटा कलेक्टेड फॉलोज बाय टेकिंग. कुठले क्लासेस घ्या म्हणून सांगितले त्यांनी. त्यांनी सांगितले आपल्याला कुठले क्लासेस घ्या. इन्क्लुझिव्ह क्लासेस घ्या. आणि पुढे पुढे दिले ते एक्सक्लुझिव्ह. ओ गॉड. तर त्यांचे परत एकदा मिस्टेक झालेली आहे. हे कुठले क्लासेस आहेत? एक्सक्लुझिव्ह आहेत. ते क्लासेस एक्सक्लुझिव्ह आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे तिथं इन्क्लुझिव्ह, चुकीचं छापलेलं आहे त्यांनी. ठीक आहे ना? एक्सक्लुझिव्ह क्लासेस आहेत ना, ते आहेत की नाही? 5, 0, 5, 5, 10, 10, 15 कंटिन्यू आहेत की नाही ते? त्यामुळे ते एक्सक्लुझिव्ह आहेत. असो, मग आपण क्लासेस घेऊया. पहिला क्लास 0 to 5. दुसरा क्लास 5 to 10. तिसरा क्लास 10 to 15. आणखीन किती लागते तो? 15च्या वर लागते का आपल्याला? 15च्या वर आहेत, आहेत 15च्या वर आहे, म्हणजे 15 ते 20 पण लागणार. 20च्या वर आहे का कोणाची पेन्सिल? सेंटीमीटरच्या वर कोणाची नाही. ठीक आहे. पेन्सिलची लेंथ आहे ना ती. मध्ये आधी लक्ष दिले की असं होतंय. आपल्या सोयीनुसार लक्ष देत आहे काही जण. टॅली मार्क्स. सांगा मला आता 0 to 5. आता मला सांगा 5 यात घ्यायचं नाहीये.
पाच आला की नाही घ्यायचं, पाचच्या खालची सांगायचे मला, ठीक आहे. बघा मी घेतोय ते बरोबर आहे का, झिरो कोण असे नसणार आहे. त्यानंतर आता आपण काय करूया, एक तर वन बाय वन जाऊ शकतो, बरं वन बाय वन जाऊया. 16 कुठे टाकायचं सांगा मला. वन बाय वन जाऊ म्हणजे काहीच राहत नाही. 16, 1 2 3 4 कुठल्यात टाकायचं. फोर्थ मध्ये बरोबर आहे का. 15, 15 कुठे टाकायचं त्यातच ना. 7 कुठे टाकायचा. 4.5, 8.5, 8.5 दुसऱ्यात. बरोबर टाकतो की नाही. मी आता इथं मार्क करतो. 5.5 दुसऱ्यात. 5, 6.5, 6, 10, 12, 13, 4.5, 4.9, 16, 11, 9.2, 7.3, 11.4. येत ना. बरोबर आहे का. 12.7, 12.7, 13.9, 16, 5.5, 9.9. बरोबर आहे का. 8.4, 11.4, 13.1, 15, 15 कुठं टाकायचं. चौथ्यात टाकायचं आहे का नाही, कसं करता सांगा बघू. 4.8, 10, 10 कुठं टाकायचा. 10 कुठं टाकायचं दुसऱ्या तिसऱ्यात. तिसऱ्यात. 7.5, 8.5, 6.5, 7.2, 4.5, 5.7, 16, 5.7, 6.9, 8.9, 9.2, 10.2, 12.3, 13.7, 14.5 आणि 10, 10 कुठं टाकायचं बरं सांगा बघू. दुसऱ्यात. ओके. फ्रिक्वेन्सी. ही ऍक्च्युली अशी मेथड असते. पण ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपण मध्येच ट्रॅक लूज करतो कधी कधी. कधी कधी लक्षात येत नाही माझं हे लिहिलं, इथे रेष मारली का नाही मारली, इथं आलतो का इथं आलतो. असं झालं की कन्फ्युजन होते. म्हणून त्यासाठी काय करायचं असते, एकदाच 0 ते 5 मधली कुठली आहे ती बघायची वन टाइम, आणि त्याला रेष मारायची, आणि ते इथं लाईन लिहायची. असं ते आपल्याला सोपं पडतं काय, पण ऍक्च्युली मेथड अशी आहे. ठीक आहे, हरकत नाही. किती होते बघा. 4, 5, 10, 5, 5, 5, 20 आणि 1, 21. हे किती आहेत. 15. हे किती आहेत. तर बघूया, जर बेरीज आपली 46 आली तर बरोबर आहे म्हणायचं. किती येत्या. 4 आणि 1 5, 5 5 10 आणि 7 16 बरोबर आलेले आहे म्हणजे आपले. हम्म? हा बरोबर. म्हणजे आपले डिस्ट्रीब्युशन टेबल इज रेडी. कळालं का. समजलं का. पुढचा जो प्रश्न आहे तो मला वाटते तुम्ही करू शकता, आता करू शकता ना. त्याच गोष्टी आहेत, जसं एक्झॅक्टली तसंच आहे. मला फक्त तुम्ही सांगा की क्लासेस तुम्ही कसे घेणार. काय कळलं, गडबड आहे का, जायचं आहे तुम्हाला. क्लासेस कसे घेणार फक्त सांगा, थांबूया आपण इथं. सुटेबल क्लासेस म्हणलंय. काय करायचं. सगळ्यात लोएस्ट कोण आहे बघायचा. अरे, सगळ्यात लोएस्ट कोण आहे यातला. 5 आहे राईट. 4 आहे ओके. 4 आहे. त्यानंतर सगळ्यात हायेस्ट कोण आहे बघा.
85 99 आहे म्हणजे 100 पेक्षा कोण नाही. म्हणजे ही रेंज आपल्याला लक्षात आली. साधारणपणे 4 ते 99 म्हणजे 0 ते 99 पण आपण पकडू शकतो, म्हणजे 0 ते 100 पकडू शकतो. म्हणजे आपण कशा पद्धतीने लिहू शकतो ग्रुप? 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, तर करत 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 शेवटचा काय असेल? आलं लक्षात? करता येईल का नाही? सिंपल आहे ना. असे ग्रुप तयार करायचे, टॅली मार्क लिहायचे, किती येते फ्रिक्वेन्सी ते लिहायचं, झालं. सुटेबल क्लासेस म्हणले, सुटेबल कायम एक्सक्लुझिव्हच असते. एक्सक्लुझिव्ह इज ओनली द सुटेबल ऑप्शन. येते लक्षात तुमच्या? कधी सुद्धा इन्क्लुझिव्ह सुटेबल नसते. हे काय? हिचं तसंच आहे. मात्र हिने मुद्दाम सांगितलेलं आहे, तरी पण आपल्याला एक इन्क्लुझिव्हचं एक्झाम्पल इथं घ्या म्हणून सांगितलं बघा. इथे तिने सांगितलं क्लासेस कसे घ्या. हे कुठला आहे? कुठला प्रकार आहे हा? इन्क्लुझिव्ह. तर इन्क्लुझिव्हचं पण काढता येईल, काय हरकत नाही. आता इथं कसं आहे, प्रॉब्लेम याचा काय असतो की 149.5 वाला असेल तर त्याचं काय? तर तसं नाही आहे ना. तसा कुठला तसं दिलेलंच नाही. तसं कुठला आहे का ते पॉईंट मधला? नाही. मग त्यावेळी ते चालून जातं. म्हणून ते तसं आहे. मग इथं आपल्याला ते काढता येईल, त्याचा काही विषय नाही. जसे क्लासेस दिलेत तसे, तर ते आपल्याला इथं समजणं गरजेचं आहे. तर इथं आपण काय करूया, थांबूया. पुढचा महत्वाचा भाग जो आहे, लेस दॅन आणि मोर दॅन कम्युनिटी फ्रिक्वेन्सी, ही काय असते, ही पण खूप इंटरेस्टिंग आहे. हा भाग पण आपल्याला बघायचा आहे, द्यायच्या म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे. ओके. तुमची शाळा उद्या किती सुटणार आहे?